काउंटर अटॅक करणार की तुम्ही अलर्ट नाही केलं म्हणून आम्ही सामान नाही काढले, ह्याचे दोषी तुम्ही आहे. एखाद्याचं जीवाचं नुकसान झालं असतं काय झालं? अलर्टमेंट करतात तर आम्ही सामान काढतो आणि आम्ही त्यांना अलर्टमेंट नाही केली तर आमचं सामान पूर्ण खराब झालं. आतमध्येच राहिलं. आम्ही जीव वाचवायचं का सामान काढायचं? म्हणून बताना चाहिए कि तुम निकल के जाओ, सामान निकालो. 1 घंटा 2 घंटा देने उनके नहीं दिए. घ्या. नमस्कार, मी सचिन भोसले. स्थानिक नागरिकांचं तुम्ही मत ऐका. रात्री नागरिक जागे होते का नव्हते आणि प्रशासनाने त्यांना अलर्ट केलं का नाही? तुम्हाला केलंय का अलर्ट? अचानक पाणी आलं, कुणी सांगितलं नाही. त्याचा दोषी कोण आहे? आपलं नुकसान झालंय, पालिका दोषी आहे, प्रशासन दोषी आहे गोष्टीचा. एखादी जीवित हानी जर झाली असती आपली, याचा दोषी कोण आहे? लोक जीव धरून पळाले कारण पाणी आलेलं आहे. कोणी कोणतं कागदपत्र नाही नेले. प्रशासनाची ही चुकी आहे. त्यांनी लाईट बंद करतात आधी आणि मग पाणी सोडतात. त्यांनी का नाही सांगितलं पाहिजे? त्यांनी चुकी मान्य केली. सिंगल लाईट पहिली ठेवली होती त्यांनी. सिंगल लाईट पहिली ठेवली होती, आता तर 2-3 लाईट आता टाकली वाटतं. आम्ही तुमच्या काही लोकांचे माझ्याकडे व्हिडिओ आहेत, ते सगळे व्हिडिओ जमा करून तुमच्या सह्या वगैरे घेऊन प्रशासनाकडे देणार.